So friends, welcome to you in our YouTube channel English Speaking Course Shiroda. And once again I am here with new concept. So let's start. But त्या अगोदर मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला आमच्या या कोर्समध्ये इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा या अकॅडमीमध्ये जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे जॉईन करू शकता. तुम्हाला त्या संबंधित सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि हे जे तुम्ही व्हिडिओज बघता रोज सगळ्या टेन्सचे, तर त्या व्हिडिओमधून तुमच्या बऱ्यापैकी शंका, क्युरीज आहेत, डाऊट्स आहेत, त्या क्लिअर झाल्याच असतील. कारण या ठिकाणी जी विद्यार्थी येतात, स्टुडंट्स येतात आणि त्यांचे जे काय डाऊट्स असतात त्यानुसार मी त्यांच्या ज्या डाऊट प्रमाणे, त्यांच्या ज्या असलेल्या डाऊट्स प्रमाणे, क्युरीज प्रमाणे मी हे टेन्स आणि त्या टेन्समध्ये काही ज्या शंका असतात त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे म्हणून मी सांगते, म्हणजे मी इकडे शिकवते त्यामुळे त्या मुलांच्या ज्या शंका आहेत त्या जवळून मी बघते आणि त्या शंका या व्हिडिओज मधून क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं नवीन शिकायला मिळत असेल आणि तुमच्या नक्कीच ज्या शंका आहेत त्या शंका काय झालेल्या असतील, क्लिअर झालेल्या असतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा आज आपण काय बघणार आहोत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला आपण काय बोलतो, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके, चालू अपूर्ण वर्तमान काळ. मागील व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह वाक्य बघितली आणि आता त्यामध्येच आपण काय बघणार आहोत, निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. तर ती कशी तयार करायची. ओके, कोणता टेन्स आहे बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण काय बोलतो, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ. आणि त्याला आपण नंबर किती टाकलेलं बघा, 4 नंबर टाकलेलं. म्हणजे ज्यावेळी पॉझिटिव्ह आपण वाक्य सोडवलेली त्याला 4 नंबर टाकलेलं. आणि आता आपण त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह वाक्य बघितली आणि आता आपण निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बघणार आहोत. तर नकारार्थी वाक्याच्या शेवटी काय येतं बघा, त नाही आहे. पॉझिटिव्ह मध्ये काय बघितलेलं, फक्त त आणि आहे शब्द बघितलेला. आणि आता आपण त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत, म्हणजे नकारार्थी वाक्य बघणार आहोत. त्यामुळे आपण काय बघणार आहोत, त नाही आहे. म्हणजे मराठी वाक्याच्या शेवटी काय येतं, व्हर्बला त, म्हणजे करत नाही आहे, खात नाही आहे, बोलत नाही आहे, विचारत नाही आहे. ओके, म्हणजे ती क्रिया प्रेझेंट मुवमेंट मध्ये घडत नाही आहे, असं त्याचा काय होतो, उद्देश होतो. म्हणजे ती क्रिया प्रेझेंट मुवमेंट मध्ये घडत नाही आहे. ओके, तर आपण काय बघणार आहोत, नकारार्थी वाक्य बघणार आहोत. आणि सांगितल्याप्रमाणे नकारार्थी वाक्य ओळखायची कशी, तर मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला त नाही आहे याचा वापर केला जातो. म्हणजे क्रियापदाला ती बोलत नाही आहे, ती खात नाही आहे, तो उत्तर देत नाही आहे, ती विचारत नाही आहे. ओके, मग त्याला आपण किती नंबर टाकायचा, 4 एन. म्हणजे काय, 4 म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसचा 4 नंबर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं पॉझिटिव्हचा. आणि एन म्हणजे नॉट, म्हणजे निगेटिव्हचा एन. ओके, असं आयडेंटिफिकेशनसाठी 4 एन नंबर तुम्ही टाकून ठेवा. आता पुढे बघायचं फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर एम, इज किंवा आर. ओके, काल आपण बघितलं की एम, इज, आर पैकी आपण म्हणजे कुठे युज केला जातो, आय असेल तर आयला एम, ही, शी, नेम, इटला इज. ओके, आणि वी, दे, यूला आरचा वापर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी बघा निगेटिव्ह असल्यामुळे आपण नॉटचा वापर करणार आहोत. आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, म्हणजे क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. म्हणजे कमला कमिंग, गोला गोईंग, टेकला टेकिंग, ब्रिंगला ब्रिंगिंग, थ्रोला थ्रोईंग, कॅचला कॅचिंग. म्हणजे क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, राहिलेल्या शब्दांचा यूज करायचा. आता बघा या ठिकाणी काल आपण बघितलं बघा, म्हणजे विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं. ओके, डिड नॉटचं डिंट होतं, डू डज नॉटचं डोंट किंवा डझंट होतं. तसंच या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्शनचा वापर करू शकता. आता एम नॉट, आता एम नॉटचं कॉन्ट्रॅक्शन बघा, एंड असं आहे पण ते यूज करायचं नाही. कारण एंड हे काय आहे, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे आणि नॉन स्टँडर्ड इंग्लिश आहे. त्यामुळे तुम्ही एंडचा यूज करू नका. एम नॉटचं कॉन्ट्रॅक्शन नाही तर तुम्ही डायरेक्ट निगेटिव्ह वाक्य सॉल्व्ह करताना एम नॉट असाच वापर करा. ओके, आय एम नॉट असाच आपण काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. तर काय वापर करता कामा नये, एंड असा यूज करू नका कारण ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. ओके, पुढे बघा, इज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही इजंट वापरा, आपण म्हणजे वापरतो. त्यानंतर आर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आरंट. ओके, मग तुम्ही इज नॉट लिहिलं तरी चालेल किंवा इजंट लिहिलं तरी चालेल, आर नॉट लिहिलं तरी चालेल किंवा आरंट लिहिलं तरी चालेल. ओके, पण आय एम असेल तर आय एम नॉट असा यूज करा. ओके,
फॉर्म्युल्यानुसार आपण हे कॉन्ट्रॅक्शन दिलेली आहेत. आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला वाक्य सॉल्व्ह करायची आहेत. फॉर्म्युला तुम्ही काय करून ठेवा, डोक्यात फिट करून ठेवा, कारण जेणेकरून आपल्याला एखादं वाक्य बोलायचं झालं कंटिन्युअस म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तर ते तुम्हाला आलंच पाहिजे. पहिले सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर एम, इज किंवा आर. ओके. प्लस आता हे कशाला युज केलं जातं हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्लस नॉट. ओके. आणि या नॉटचं कॉन्ट्रॅक्शन पण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे उरलेले शब्द. ओके. तर यावर आपण काय बघणार आहोत, वाक्य बघूया म्हणजे कशी सॉल्व्ह केली जातात ती. तर यासाठी हे सर्व आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पुढे वाक्य बघूया. तर या ठिकाणी बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. सब्जेक्ट म्हणजे करता प्लस एम, इज, आर प्लस नॉट प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर आपण वाक्य सॉल्व्ह करायला घेऊया. बघा, तो क्रिकेट खेळत नाहीये. मग असे तुम्हाला सांगितलं तर वाक्याच्या शेवटी व्हर्बला त आणि पुढे नाही आहे याचा वापर केला जातो. ओके. म्हणजे ती क्रिया आत्ता घडत नाही आहे. तो क्रिकेट खेळत नाहीये. मग पहिलं काय येणार, पहिलं सब्जेक्ट म्हणजे करता काय आपण वापरूया, तो म्हणजे ही. त्यानंतर हिला कशाचा वापर केला जातो, हिला इजचा वापर केला जातो आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे इज आणि नंतर नॉट. मग तुम्ही इज नॉट पण वापरू शकता किंवा इजंट. ही इज नॉट किंवा ही इजंट, ही इज नॉट. आणि पुढे काय, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. काय वर्ब, नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब. ओके. नाहीच्या अगोदर असतं ते काय बोलतात त्याला आपण वर्ब. नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब. बघा, ही इज नॉट आणि वर्ब काय, खेळणे. मग खेळणे म्हणजे प्ले. मग त्याला काय लावायचं आहे, आयएनजी. ही इज नॉट प्लेइंग. आणि पुढे काय, ऑब्जेक्ट काय राहील, ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेले शब्द. ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट. ओके. ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट. समजलं, तो क्रिकेट खेळत नाहीये. पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही, नंतर इज, नंतर नॉट आणि नंतर वर्ब काय, खेळणे म्हणजे प्ले. मग त्याला आयएनजी प्लेइंग, आयएनजी शब्दाला बघा. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय, क्रिकेट. ओके. ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट. दुसरं वाक्य बघा, नेहा शाळेत जात नाही आहे. काय, नेहा शाळेत जात नाही आहे. मग असं पहिलं सब्जेक्ट नेहा म्हणजे काय, नेहाचं काय येणार, नेम येणार आहे तसं नेहा. नंतर काय येतं बघा, एम, इज, आर पैकी नेम आहे. मग नेमला काय कशाचा यूज केला जातो, इजचा यूज केला जातो. ओके. मग इज आणि नॉट. मग तुम्ही इज वापरू शकता किंवा इजंट पण वापरू शकता. नेहा इजंट. नंतर ऑब्जेक्ट नंतर वर्ब, इजंट नंतर वर्ब. काय वर्ब, नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब. काय वर्ब, जाणे म्हणजे काय, गो. मग त्याला आयएनजी फॉर्म लावायचा. मग काय येणार, गोईंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय राहिलं, शाळेत. नेहा इजंट गोईंग टू स्कूल. बघा, मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते, इज नॉट किंवा इजंट, म्हणजे तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तसंच आर नॉट किंवा आरंट. आम्ही पुस्तक वाचत नाही आहोत. आम्ही पुस्तक वाचत नाही आहोत. बघा, या ठिकाणी सुद्धा वर्ब काय, वाचणे. मग त नाही आहेत. ओके. तसंच इकडे पण तसंच होतं, नेहा शाळेत जात नाही आहे. त नाही आहे म्हणजे एखादी क्रिया प्रेझेंट मोमेंट मध्ये घडत नाही आहे. ओके. पुढे बघा, आम्ही पुस्तक वाचत नाही आहोत. पहिले सब्जेक्ट काय येणार, करता आम्ही म्हणजे काय, वुई नंतर काय येणार बघा, वुईला आरचा वापर केला जातो. मागील व्हिडिओमध्ये बघा, वुईला आर नंतर काय येणार, वी आर नॉट किंवा वी आरंट. ओके. वी आर नॉट. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वाचणे म्हणजे काय, रीड. मग त्याला आयएनजी फॉर्म काय येतं, रीडिंग. वी आर नॉट रीडिंग. आणि पुढे काय, वी आर नॉट रीडिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे, पुस्तक. ओके. वी आर नॉट रीडिंग अ बुक. समजलं, वी आर नॉट रीडिंग अ बुक. पुढे ती काम करत नाही आहे. काय, ती काम करत नाही. पहिलं सब्जेक्ट ती म्हणजे काय येणार, शी. ओके. ती म्हणजे काय, शी. नंतर शीला इजचा वापर केला जातो. एम, इज, आर पैकी. इज नंतर काय येणार, नॉट. मग शी इज नॉट किंवा शी इजंट. काम करणे हे वर्ब आहे, जॉईंट वर्ब आहे. काम करणे म्हणजे काय, वर्क आणि त्याला आयएनजी. शी इज नॉट वर्किंग. एवढं बस. ऑब्जेक्ट या ठिकाणी नाहीये. शी इज नॉट वर्किंग. काम करणे म्हणजे वर्क, त्याला आयएनजी लावला. शी इज नॉट वर्किंग. ते माझ्याशी बोलत नाही आहे. ओके. ते माझ्याशी बोलत नाही आहेत. मग पहिलं काय येणार, ते म्हणजे सब्जेक्ट. या पण शेवटी काय लागलं बघा, त नाही आहे. सगळ्यात वाक्याच्या शेवटी कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये काय येतं, त नाही आहे.
निगेटिव्ह मध्ये हा, ते माझ्याशी बोलत नाहीयेत. पहिले सब्जेक्ट ते म्हणजे काय, दे. ओके, दे नंतर काय कशाचा यूज करायचा, दे नंतर आर येतं आणि आर नंतर नॉट. ओके, देला आरचा वापर केला जातो. मग कसं येणार, दे आरंट वापरू शकता किंवा दे आर नॉट. दे आरंट किंवा आर नॉट. दे आरंट आणि व्हर्ब आयएनजी. व्हर्ब काय बघा, बोलणे. बोलणे म्हणजे काय, स्पीक. ओके, मग स्पीकला आयएनजी शब्द लावायचा, मग स्पीकिंग होणार. दे आर नॉट स्पीकिंग. आय होप तुम्हाला खालचं म्हणजे खाली लिहिलेलं दिसत असेल. आर नॉट स्पीकिंग. आणि माझ्याशी, माझ्याशी म्हणजे काय, विथ मी. ओके, माझ्याशी म्हणजे विथ मी, हे ऑब्जेक्ट आहे. दे आर नॉट स्पीकिंग, व्हर्ब नंतर विथ मी, विथ आणि पुढे मी. दे आर नॉट स्पीकिंग विथ मी. ओके, ही वाक्य बघा सॉल्व्ह केलेली आहे. पहिली वाक्य बघा, तो क्रिकेट खेळत नाही आहे. पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही, नंतर इज नॉट किंवा इजंट वापरू शकता. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लेइंग आणि पुढे काय, क्रिकेट. ओके, ही इज नॉट प्लेइंग क्रिकेट. पी मला वाटतं प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर नेहा शाळेत जात नाही. मग कसं येणार, नेहा म्हणजे नेहाच. नंतर इज नॉट, नेहाला इजचा वापर केला म्हणजे नेम आहे, त्यामुळे नेमला इजचा वापर केला जातो. नेहा इज नॉट किंवा इजंट. आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय, गो, त्याला आयएनजी म्हणजे गोईंग टू स्कूल. टू स्कूल हे काय, ऑब्जेक्ट आहे. आम्ही पुस्तक वाचत नाही आहोत. मग वर्बला वाचत नाही आहोत, मग आम्ही म्हणजे वी. नंतर आर, वीला आरचा वापर केला जातो. नंतर नॉट, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट, मग वी आर नॉट किंवा वी आरंट वापरू शकता. आणि वर्बच्या फर्स्ट वर्ब काय, रीड, त्याला आयएनजी रीडिंग. आणि पुस्तक अ बुक, ऑब्जेक्ट आहे, अ बुक आहे. ती काम करत नाहीये, तर नाही आहे. ओके, पहिले सब्जेक्ट ती म्हणजे शी, नंतर शीला इजचा वापर केला जातो. नंतर नॉट किंवा शी इजंट वापरू शकता. आणि काम करणे हे वर्ब आहे म्हणजे काय, वर्किंग. ओके, सॉरी या ठिकाणी मी वर्ब लिहिलेलं, काम करणे. काम करणे काय आहे, वर्ब आहे. शी इज नॉट वर्किंग. त्यानंतर पुढे बघा, ते माझ्याशी बोलत नाही आहेत. ओके, प्रत्येक वेळी नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब. ओके, नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब, हे समजून घ्या. ते माझ्याशी बोलत नाही आहेत. पहिले सब्जेक्ट ते म्हणजे काय, दे. नंतर देला आरचा वापर केला जातो. मग दे आरंट किंवा दे आर नॉट स्पीकिंग. बोलणे म्हणजे स्पीक, त्याला आयएनजी स्पीकिंग. आणि माझ्याशी म्हणजे विथ मी. ओके, या वाक्यांचं काय करा, ही वाक्य लिहून काढा, वाक्य सॉल्व्ह करा, प्लस त्याच्यावर एक्स्ट्रा अजूनही वाक्य तुम्ही तयार करा. तुमच्या रुटीन लाईफ मध्ये तुम्ही कोणकोणती बोलता, लाईक मी भाजी चिरत आहे, किंवा मी निगेटिव्ह मध्ये कसं येणार, मी भाजी चिरत नाही आहे. ओके, तो सायकल चालवत नाही आहे, ती त्याच्याशी बोलत नाही आहे, मी पुस्तक वाचत नाहीये. म्हणजे जेणेकरून तुमच्या रुटीन लाईफ मध्ये मॉर्निंग टू इव्हिनिंग अशी कोणकोणती वाक्य येतात जी प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये निगेटिव्ह असतात किंवा पॉझिटिव्ह ही असतात, ती वाक्य तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा, इंग्लिश सॉल्व्ह करा. जेणेकरून जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस मिळणार आहे आणि तुमचा तेवढा हा जो फॉर्म्युला आहे तो फिट बसणार आहे. ओके, तर ही वाक्य काय करा, तुम्ही लिहून काढा आणि इंग्लिशमध्ये लिहा, मराठी लिहा, इंग्लिशमध्ये लिहा आणि अजूनही प्रॅक्टिस करा. ओके, सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टेन्स बघणार आहोत.